बघतोय वयाच्या 84व्या वर्षी मधुकर पिचड यांनी अखेरचा श्वास घेतलाय। ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन झालंय। काँग्रेस तसंच राष्ट्रवादी काँग्रेस आणि मग भाजप असा त्यांचा पक्षाचा हा प्रवास होता। गेले 34 वर्ष त्यांनी विधानसभेमध्ये देखील अकोले या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे। 1995 पासून सलग ते अकोले विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत। 2014 पर्यंत त्यांनी अकोलेमधून निवडणूक लढवली आणि जिंकली। तसंच आदिवासी विकास मंत्रालय, दुग्ध विकास मंत्रालय या मंत्रालयांचा देखील त्यांनी भार सांभाळला होता। काँग्रेस तसंच राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या तीनही पक्षांचं यामुळे मोठं नुकसान झालंय। तर यावेळेस आपल्या सोबत प्रवीण दरेकर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। प्रवीण दरेकर जी आपण बघतोय, आज मधुकर पिचड यांचं निधन झालं आणि हा जो शेवटचा जो काळ होता त्यांनी भाजपसोबत घालवला होता। 2014 पासून ते भाजपसोबत जोडले गेले होते। तुमची देखील त्यांच्याशी कधी बातचीत झाली असेल, मार्गदर्शन घेण्याची वेळ आली असेल। एक मोठं नुकसान पक्षाचं झालंय। निश्चितच या ठिकाणी केवळ पक्ष नाही तर सर्वसामान्यांचं, आदिवासी समाजाचं फार मोठं नुकसान मधुकरराव पिचड यांच्या दुर्दैवी दुःखद निधनामुळे त्या ठिकाणी झालेलं आहे। कारण पिचड यांचा जनसंपर्क कामाचा आवाका हा प्रचंड त्या ठिकाणी होता। म्हणजे त्यांनी राष्ट्रवादी पक्षातनं प्रदेशाध्यक्ष म्हणून नेतृत्व केले, 5 वर्ष मंत्री होते, आदिवासी मंत्री होते, पालकमंत्री म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यात काम केलंय आणि त्याच्यामुळे एक वेगळा समाज मनावर त्यांचा होता। आणि आता शेवटच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ते त्या ठिकाणी काम करत होते आणि सगळ्यात मिळून मिसळून वागणारे एक समंजस नेता गेले तर निश्चितच आम्हाला भारतीय जनता पार्टीला जी आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत। जी सर। तर आपण बघतोय प्रवीण दरेकर यांनी देखील ही प्रतिक्रिया दिलेली आहे आणि यावेळेस आपल्या सोबत नरहरी झिरवाळ हे देखील फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। नरहरी झिरवाळजी, मधुकरराव पिचड यांचं निधन झालेलं आहे। तुम्ही त्यांचे सहकारी म्हणून तुम्ही अनेक वर्ष त्यांच्यासोबत काम केलं आहे। आज मोठं नुकसान खरं तर मधुकर पिचड यांच्या जाण्यानं झालं असं म्हणावं लागेल। मधुकरराव पिचड साहेबांचं जाणं, मी त्यांच्याबरोबर काम केलं त्यापेक्षा मी कुठंच नव्हतो, कारण ते माझे अतिशय सिनियर होते। पण शालेय अवस्थेपासून जे मी बघितलं, ऐकलं का ते निव्वळ आदिवासींचेच नेते होतं असं नाही, तर इतर सर्व राज्यातल्या अनेक मागासवर्गीय असतील किंवा जे असे छोटे मोठे घटक असतील त्यांचा एक आधारस्तंभ म्हणून पिचड साहेबांना सगळेजण आम्ही बघत होतो। त्यांनी काही आदर्श घालून दिलेत, त्याचा आमच्याकडून पालन होईल अशा पद्धतीचं आम्ही त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो। तसं फार दिवस त्यांना काम करण्याची संधी मिळाली, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत म्हणतो आपण तसं। 2 तारखेला महात्मा गांधींच्या जयंतीच्या दिवशी जे आम्ही आंदोलन केलं, त्या आंदोलनाचे प्रमुख म्हणून त्यांनी तिथं 3 तास रणरणत्या उन्हात बसले। हे शेवटचं काम करूनच ते गेले। परमेश्वर निश्चित त्यांना चांगल्या ठिकाणी जागा देईल अशी विनंती आम्ही करतो समाजाच्या वतीनं। अगदी। तर नरहरी झिरवाळ यांनी देखील आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत। आपण बघतोय की यावेळेस वयाच्या 84व्या वर्षी मधुकर पिचड यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। काँग्रेस कडून त्यांच्या राजकारणाला, काँग्रेसच्या पक्षातून त्यांच्या राजकारणाला जी सुरुवात झाली, झेडपी सदस्यापासून आमदार आणि सलग 34 वर्ष त्यांनी अकोले या मतदारसंघातून प्रतिनिधित्व केलं होतं। 2014 पर्यंत सक्रिय राजकारणात, आधी काँग्रेस त्यानंतर शरद पवारांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून मधुकर पिचड यांच्याकडे पाहिलं गेलं आणि अगदी 2014 नंतर भाजपसोबत त्यांची जवळीक जास्त झाली आणि भाजपमध्ये देखील त्यांनी प्रवेश केला होता। मधुकर पिचड यांच्या जाण्यानं आदिवासी समाजाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही। यावेळी एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय, मधुकर पिचड यांचं नाशिकमधील रुग्णालयात निधन झालेलं आहे। त्यांचे सुपुत्र वैभव पिचड
यांना श्रू अनावर झालेले आहेत. अर्थातच आपण बघतोय की 6:30 वाजता मधुकर पिचड यांनी अखेरचा श्वास घेतला आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची उत्तम जाण असणारा असा हरहुन्नरी हा राजकीय पुढारी आज मात्र आपण गमावलेला आहे. अकोले विधानसभा मतदारसंघातून त्यांनी विधानसभेतून येऊन अकोले विधानसभा मतदारसंघासाठी गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी काम केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस या शरद पवारांची ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस होती त्यावेळेस त्यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून देखील 5 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा सक्षमरित्या हाती घेतली होती. आणि आज मधुकर पिचड यांचं वयाच्या 84व्या वर्षी अकाली निधन झालं आहे.